नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत पनीर काजू मसाला. घरच्या घरी ढाबा स्टाईल पनीर काजू मसाला कसा बनवायचा हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर तुमचं सगळ्यांचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पनीर काजू मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. एक टोमॅटो मी अशा प्रकारे रफली चॉप करून घेतला. एक मोठा कांदा अशा प्रकारे चिरून घ्यायचा. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. काही खडे मसाले घ्यायचे. लाल तिखट घ्यायचं. घरगुती काळा मसाला इथे मी घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ आणि थोडी हळद घेतलेली आहे. अर्धा पाव पनीर घ्यायचं. 15 ते 20 काजू आपण घेणार आहोत. आता एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर तेलामध्ये 4 मिऱ्या मी घातलेल्या, 2 लवंगा घालायच्या, एक दालचिनीचा तुकडा आणि एक चक्रफूल मी घातलेला आहे, एक तमालपत्र घालायचं. आणि आता यामध्ये जो कांदा आपण रफली चॉप करून घेतलेला आहे तो घालायचा. इथे मी एक मोठा कांदा घेतलेला, मीडियम साईजचे म्हटलं तर 2 कांदे तुम्ही घेऊ शकता, आणि एक टोमॅटो पण घातलेला. आता थोडं मीठ घालायचं आणि सगळं छान सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये आपण शिजवून घेणार आहोत. कढईवर झाकण ठेवून साधारण 5 मिनिट टोमॅटो आणि कांदा छान मी शिजवून घेतलेला आहे. गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर आपण मसाला बनवला तर ग्रेव्ही छान थिक होते. आता यामध्ये थोडी कोथिंबीर घालू आणि हा मसाला आपण बाजूला ठेवून देऊ. आता त्याच कढईमध्ये मी थोडं तेल घातलेलं. तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये आपण काजू छान फ्राय करून घेणार आहोत. काजू छान क्रिस्पी होईपर्यंत आपण इथे तळून घेतलेले. अशा प्रकारे सोनेरी रंगावर काजू छान आपण फ्राय करून घेतलेले. काजूला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. आता याच तेलामध्ये आपण पनीर पण छान फ्राय करून घेणार आहोत. प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत वेगळी असते. ही पनीर काजू मसाल्याची भाजी मी तुम्हाला माझ्या पद्धतीने बनवून दाखवते आहे. पनीर पण मी छान अशा प्रकारे तळून घेतलेले. पनीर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. जो आपण सुरुवातीला कांदा, टोमॅटो आणि काही खडे मसाले तेलामध्ये छान भाजून घेतले होते त्याची मी अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतलेली. 7 ते 8 भिजवलेले काजू, थोडं अद्रक आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या पण मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घेतलेलं आहे. हे सगळं तेलामध्ये घालायचं आणि काही सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर तेलामध्ये थोडं लाल तिखट घालायचं. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडी हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चम्मच मी इथे घरगुती गरम मसाला घातलेला आहे. सगळे सुके मसाले व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. तुम्ही यामध्ये धना पावडर, जिरा पावडर पण ॲड करू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलं. ते पाणी आपण या मसाल्यामध्ये घालणार आहोत. मसाला 2 ते 3 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यानंतर यावर मी 1 चम्मच बटर घातलेलं आणि आता झाकण ठेवून छान 2 ते 3 मिनिट तेल सुटेपर्यंत हा मसाला मी शिजवून घेतला. मसाला छान आपला शिजलेला आहे. तेल पण सेपरेट झालेलं आणि बटर घातल्यामुळं भाजीला तर चव खूप छान येते. आता यामध्ये मी थोडं गरम पाणी घालून घेतलेलं आहे. पनीर काजू मसाला असो, पनीरची भाजी असो किंवा पनीर बटर मसाला असो, या भाज्यांची ग्रेव्ही थोडी थिक असते. तळून घेतलेलं पनीर घालायचं, तळून घेतलेले काजू घालायचे आणि लगेच आता गॅस बंद करायचा. पनीर आणि काजू घातल्यानंतर जर तुम्ही भाजी जास्त वेळासाठी शिजवली तर पनीर चिवट होते आणि काजू पण नरम पडतात. काजूचा क्रंचीनेस हवा असेल तर गॅस लगेच बंद करायचा आणि यानंतर थोडी कोथिंबीर घालायची, थोडा बटर घालायचा आणि इथे मी अर्धा चम्मच साखर घातलेली आहे. तुम्ही साखरऐवजी मध पण वापरू शकता. चविष्ट अशी काजू पनीर मसाला घरच्या घरी आपला बनवून तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल. थँक्यू फॉर वॉचिंग.